बिर्याणी झालेली आहे, दमला पण लावलेली आहे मी आणि किचनचं लगेचच आवरून घेतलं आहे बघा. नीट अँड क्लीन करून घेतलं आणि हे जे प्लांट आणलं होतं ना ते हे नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे संडे आणि काल गेलो होतो ना तर खूप दमलेलो आहोत. अजून पण आम्हाला कंटाळा येत आहे बाकीचं सगळं आवरायला. सॅटर्डे संडेला कसं होतं मोस्टली ना सॅटर्डे तो बाहेरच जातो आमचा, म्हणजे कुठं बाहेर जायचं असेल. पण संडेच्या दिवशी काय करतो मनोज आणि आम्ही दोघं मिळून क्लिनिंग करत असतो. मनोजला पण वेळ असतो तर मला ते हेल्प करत असतात. तर ते करून झालं, पण आता मला स्वयंपाकाला खूप जास्त कंटाळा येतो आणि मला बाहेर पण जायचं नाही आहे जेवण करायला. आणि सकाळीच म्हटलं काय करायचं, तर मग ब्रेकफास्टला मी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. मग आता काहीतरी साधंसं बनवून टाकणार आम्हाला लंचला. आणि कारण की संध्याकाळी आमच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट केलेलं आहे घरी. मग ते येतील 4लाच येणं, 4-5लाच बोलवलं, कारण की म्हटलं चहा वगैरे सोबत घेऊ, जास्त गप्पा होतील आणि नंतर मग डिनर वगैरे प्लॅन केलेला आहे. आणि काय बनवायचं आहे ते मी नंतर विचार करेन. आणि बाकीचं घरातलं पण सगळं आवरून झालं. परिबेलाला पण सांगितलं तुम्ही तुमच्या रूमचं सगळं आवरून घ्या. त्यांना सुट्टी असेल त्यांच्या रूमचं मी त्यांना क्लिनिंग करायला लावते, व्हॅक्यूमनी सगळं क्लीन करायला लावते. त्यांचे जे कपडे असतात ड्राय झालेले ते पण फोल्ड करून मी त्यांना वॉर्डरोबमध्ये सांगते सगळं आवरायला, कारण की त्यांना तशी सवय लागली तर मग कसं इझिली ते त्यांचं क्लीन करू शकतात. आणि सवय पण हळूहळू लागली पाहिजे, स्वतःचं तरी व्यवस्थित करता आलं पाहिजे. तर त्या गोष्टी मी शिकवत असते त्यांना. आणि म्हटलं आता मी फ्रेश होते, पण त्या अगोदर म्हटलं व्हिडिओला सुरुवात करते. आणि आजचा दिवस कसा असणार, इव्हन संडेचं रुटीन आमचं कसं असणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आता बँगलोरची मॅच चालू आहे, IPL चालू आहे. तर मनोज बसलेले आहे बँगलोरची मॅच बघत आणि मी मुंबई इंडियन्सची मॅच असते तेव्हा मी बघते. 2-3 दिवसापूर्वी ना इतकी भारी मॅच झाली ना मुंबई इंडियन्सची, आणि हारता जिंकले. म्हणजे तिलकने ती मॅच जिंकवली, तेव्हा भारी झाली होती मॅच, ती बघत होते. पण आता चालू झालेली आहे तर मनोज बघताय. विराट कोहली फेवरेट आहे मनोजचं म्हणून. आणि चला आता मी ना आवरून घेते. आजचा दिवस कसा असणार आहे. आणि इथे ना एक आपलं स्ट्रीट मार्केट कसं असतं शॉपिंगचं, तर इथे ब्रादरी म्हणतात आणि ते स्ट्रीट शॉपिंग लागलेली आहे. तर मनोजला म्हणते मला जायचं आहे तिथे, ॲटलिस्ट एक राऊंड मारून येऊ नये का. आणि असं हे खूप क्वचित होतं, नेहमी नाही होत. मोस्टली ना समर लागतो, नाही तर मे महिन्यातच असतं इथे. मेमध्ये जूनमध्ये असतं, 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या एरियामध्ये असतं. तर म्हटलं एक राऊंड मारून येते मी, आणि तुम्हाला पण थोडंसं दाखवता आलं तर नक्की दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. चला, सो रेडी झालेले आहे मी. आणि आता मी बेसनाचे चिले बनवणार आहे आणि पनीरची स्टफिंग असणार आहे त्यावर सिम्पल. आणि चटणी बनवलेलीच आहे, तर हे बनवणार आहे. कारण की मला ना खूप आत्ता दुपारच्या वेळेस लंचला ना खूप असं स्वयंपाक करायचं नाही, अजिबात इच्छा नाही माझी. आणि ते करणार. आणि नंतर मग डिनरसाठी मी विचार करते व्हेज दम बिर्याणी, रायता आणि काहीतरी सलाड असणार आहे. स्वीटमध्ये काहीतरी बनवू. आणि नाही गं, मोदक नाही. तर चला आता हे बघा, मी कॉलीफ्लॉवर घेऊन आले आहे. बाकी सगळ्या भाज्या होत्या घरात, फक्त कॉलीफ्लॉवरच नव्हती. आणि त्यामुळे मग म्हटलं आता बिर्याणी कॉलीफ्लॉवर मग बिर्याणीमध्ये नाही तर मग मजाच नाही. पनीर वगैरे सगळं आहे, तर मस्त छान दम बिर्याणी बनवणार आहे मी. तर चला आता पटकन अगोदर हे बेसनाचे चिले वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते. हे बघा, हा बेसनाचा चिला आणि त्यावर असं पनीर ग्रेट करून टाकलं आहे. ब्रेकफास्टमध्ये तर एकदम बेस्ट आहे, पण आम्ही लंचमध्ये खात आहोत. इथे बिर्याणीची तयारी चालू आहे. तुम्हाला सांगितलं फ्रेंड्स येणार आहे म्हणून मस्त दम बिर्याणी बनवते. इथे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे, दही, लसूण, आलं, परत काही आपले जे मसाले आहेत ते, मीठ वगैरे. आणि इथे मी आता पनीर पण फ्राय करते बिर्याणीमध्ये ॲड करण्यासाठी. आणि इथे साईड बाय साईड तयारी करून ठेवते. आणि कसं बिर्याणी बनवायला नाही म्हटलं तरी पण 1.5-1 तास लागून जातो दमला वगैरे लावणं. आणि आता येतील ते 4ला सांगितलं, 4-5पर्यंत येतील ते. मग चहा वगैरे घेऊ, मग नंतर गप्पा, आणि त्यानंतर मग जेवण वगैरे. आणि त्यांना जमलं नाही सॅटर्डेला म्हणून मग आज संडेला येत आहे ते. आणि त्याने 9-10 वाजेपर्यंत रात्री असलं तरी पण काही एवढं नाही. आणि याच्यामध्ये ऑलरेडी स्पायसेस मी ॲड केलेले आहे, म्हणून याच्यामध्ये थोडे कमी स्पायसेस ॲड करते. पण इथे राईस पण बघा बॉईल होत आहे, मस्त राईस आहे हा.
त्याच्यामध्ये सगळे स्पायसेस, कांदा, सॉरी सगळे स्पायसेस, परत पुदिना, कोथिंबीर, अख्खे गरम मसाले, एक हिरवी मिरची, लिंबू, मीठ. लिंबामुळे काय होतं, लिंबाच्या रसामुळे पांढरं शुभ्र होतं एकदम राईस मोकळा. आता बिर्याणी आपल्याला दमला लावायची आहे, तर मग कोथिंबीर आहे, पुदिना आपण आपल्या गार्डनमधून घेणार आहोत. तुम्हाला सांगितलं पुदिना खूप छान आलेला आहे आणि तुम्हाला दाखवलं सुद्धा होता. आणि आपल्या गार्डनमध्ये असं काय आलं आणि असं फ्रेश करून आपण ना जेवणामध्ये यूज केलं ना तर त्याची गोष्टच वेगळी आहे. त्या साईडला पण आहे ना भरपूर. हो, मी दाखवलं ना काल, पूर्ण लाईन लावली होती ना अशी कोपऱ्यात. आणि एक्स्ट्राचं गवत आणि हे सगळं काढायचं आहे आम्हाला. पाऊस आता पण बघा रिमझिम पाऊस यायला सुरुवात झाली. वातावरण इतकं खराब आहे ना. आणि माझा उजवा हात आहे ना, माहीत नाही आज इतका दुखतोय आणि मला थोडंसं असं विकनेस सारखं पण होत आहे. ॲक्च्युली मी मध्ये विचार केला होता, स्टार्टिंग केली व्हिडिओची, नंतर मी म्हटलं आज व्हिडिओ शूट नाही करत मी, जाऊ दे. पण नंतर आहे ना मला बोर व्हायला लागलं. नंतर मग असं वाटतं रिकामं मग म्हटलं चला परत व्हिडिओला कंटिन्यू करते. मग दुपारचं सगळं ते चिले वगैरे बनवलं, मग 1 तास आराम केला मी आणि थोडी फ्रेश झाले मी आणि मग बिर्याणीची सुरुवात केली. कारण की कसं फ्रेंड्स येतील आणि त्यांच्या समोरच मग मला किचनमध्ये नुसतं स्वयंपाक करायचा नाही आहे, म्हणजे फक्त दमला नंतर लावून देणार. तोपर्यंत अगोदर पूर्ण आहे ना जे प्रोसेस आहे ती करून घेणार मी बिर्याणीची, सगळं म्हणजे राईस वगैरे लावून. आणि नंतर आल्यावर चहा वगैरे घेऊन नंतर काय होईल, मग सगळे बसलेले असतील आणि मग मी किचनमध्ये कुकिंग करते. म्हणून मी लवकरच बिर्याणी बनवायला सुरुवात केली, जेणेकरून कसं गप्पा पण मारता येईल. आणि फ्रेंड्स याच्यासाठीच येताना मस्त गप्पा जेवण वगैरे झालं पाहिजे म्हणून. चला आता निघताना हे तेजपत्ता मला घ्यायचं होतं जेवणासाठी पण, म्हणजे तेजपत्ता, पुदिना, पण मग लक्षातच आलं नाही. घरातला आपला जो नॉर्मल तेजपत्ता आहे ड्रायवाला, तर तो मी यूज करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे ऑलरेडी खूप आणलेले होते ना अख्खे गरम मसाले वगैरे, तर त्यामुळे. नाही तर मग आता नेक्स्ट टाईम मी इथलंच फ्रेश तोडून जेव्हा मी स्वयंपाक करणार ना तर त्याची टेस्ट अजून भारी येणार. चला बिर्याणी झालेली आहे, दमला पण लावलेली आहे मी आणि किचनचं लगेचच आवरून घेतलं आहे बघा, नीट अँड क्लीन करून. आणि हे जे प्लांट आणलं होतं ना तेही मी आता सध्यापुरती इथे ठेवलेलं आहे आणि नंतर मग माती वगैरे टाकून लावून देणार मी, कारण की वेळच नाही मिळाला, सकाळपासून कामातच होते. आणि ही बिर्याणी आहे ना ही पण दमला लावलेली आहे. खाली लोखंडी तवा ठेवलेला आहे, स्मोक दिलेला आहे मी. आणि आता 10 मिनटं ठेवलेलं आहे दमवर मी, अजून 10-15 मिनटं ठेवणार. आणि जेवढी दमवर आपण बिर्याणी ठेवणार तेवढी बिर्याणी चांगली होते. इथे चहासुद्धा ठेवलेला आहे, येतीलच ते 5-1 मिनटात. तोपर्यंत म्हटलं चहा ठेवून देऊ. आणि चहाचं कसं मला आहे ना असं जास्त वेळ असं उकळलेला चहा आवडतो. जोपर्यंत दूध टाकल्यानंतर जो ब्राऊन कलरचा वरची ना ब्राऊन कलरची अशी लेअर येते ना चहाला, त्यानंतर मग मी चहा प्यायला घेते. म्हणजे तो आहे ना व्यवस्थित असा चहा होतो आणि छान असा गवती चहा किंवा असा वेलची टाकलेला असतो ना, त्याचा फ्लेवर पण खूप चांगला येतो. आणि नुसतं दूध टाकायचं, 2 मिनटं उकळायचं आणि लगेच चहा घ्यायचा प्यायला, तसं मी चहा घेते. मला नाही तसं नाही आवडत. आणि जे चहा पित असतील त्यांना प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. कोणी ना चहा बनवताना झाकणसुद्धा ठेवतं उकळी आल्यानंतर, पण तसं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. पण मला ना असा चहा आवडतो. आता हा उकळलेला आहे चहा, त्याच्यामध्ये मी दूध टाकते आणि छान उकळवते बारीक गॅस करून. आणि प्लस ते पेंडुलम आहे असं, ज्याच्यामध्ये और यहाँ पे भी स्पॉट जो थे वो येलो वाले थे. 8:30 झालेले आहे आणि जस्ट आमचे फ्रेंड्स केले. मस्त बिर्याणी ना खूप भारी झाली होती ॲक्च्युली. आणि असं मस्त म्हणजे आरामशीर बनवत होते, काही घाई गडबड नाही, कारण की लवकरच मी बिर्याणी बनवायला सुरुवात केली होती ना. मग ते येईपर्यंत मग मी बिर्याणी दमला ठेवली आणि मग नंतर मग जेवायला बसायचं तेव्हा मग मी बुंदी रायता वगैरे बनवला होता आणि त्यानंतर सलाड वगैरे बनवलं होतं. आणि मस्त झाली, सगळ्यांना त्यांना पण बिर्याणी खूप आवडली. मग गप्पा झाल्या. गप्पा म्हणजे तेच काय चाललं आहे भारतामध्ये, काय चाललं आहे इथे, काय चाललं आहे मुलांच्या शाळेचं काय, तर कोणाची शाळा चेंज होणार आहे यावर्षी, इथे काय झालं लक्झमबर्गमध्ये, तर त्या रिलेटेडच गप्पा असतात. आणि तो इतका टाईम पटकन निघून जातो ना, हे 2 तास आमचे गप्पाचे ना निघून गेले कळालंच नाही.
आणि वेदर पण असं आहे ना का परिबेलाला आहे ना आणि परिबेला आणि आमच्या फ्रेंडची जी मुलगी आहे ना तर त्यांना असं पार्कमध्ये जाताच आलं नाही. आता परिबेला घेऊन गेले असतं पार्कमध्ये आणि मस्त 1-1.5 तास अजून खेळले असतं. पण पाऊसच एवढा आहे, त्याच्यामध्ये थंडी आहे. एवढी थंडी वाजत होती आम्हाला का फायरप्लेस परत लावलं आम्ही आणि त्यानंतर मग थोडंसं जे घर आहे ते वॉर्म झालं आणि थोडं बरं वाटत होतं. अदरवाईज मला असं वाटत होतं मी आता स्वेटर घालूनच बसते. आणि किचनचं अजून आवरायचं आहे. डिशवॉशरमध्ये भांडी लावायचे आहे. बाकीचं किचन सगळं क्लीन करून ठेवलं, फक्त भांडी लावायचे आहे. आणि स्वयंपाक झाला होता तेव्हा तर मग मी तेव्हाच किचन लगेच आवरून घेतला होता. कारण की नॉर्मली काय होतं आपल्या घरात ना फ्रेंड्स येणार असतात ना तर मग गप्पा मारता मारता मला किचनमध्ये काम करायला ना आवडत नाही. त्याच्यापेक्षा अगोदर स्वयंपाक करून ठेवायचा. मग आल्याच्या नंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि मग नंतर जेवण करायला बसलो. आणि मग ते येणारच होते, 5 मिनटं राहिले होते तेव्हा मग मी चहा ठेवला होता. आणि चहा पण मस्त एकदम गवती चहा आणि वेलची टाकून ना बनवला होता. आणि मस्त वाटतं जेव्हा फ्रेंड्स येतात ना आपल्या घरी आणि तेव्हा ना खूप चांगलं वाटतं, गप्पा पण होतात आणि चांगलं वाटतं आपल्याला. आणि त्यानंतर मग आता आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही जाऊ त्यांच्या घरी. पण असंच झालं आहे ना आता परिवाराच्या सुट्ट्या, कोणाचं मुलांना शाळेला सुट्ट्या असतात, प्रत्येकाचे ना वेगवेगळे काहीतरी प्लॅन्स असतात, इथं फिरायला जायचं तिथं फिरायला जायचं. आणि मग आपल्याला वेळ आहे तेव्हा समोरचं अवेलेबल असेल का असं म्हणजे अवेलेबल असेलच असं नाही आहे. त्यामुळे आता बघितलं आम्ही काय प्लॅन्स वगैरे करू जेव्हा मुलांना सुट्ट्या वगैरे असेल तर. अदरवाईज मग असं मध्ये मध्ये आमचं भेटणं होतच असतं. पण जेवण छान झालं, सगळ्यांना आवडलं. आणि परिबेलाला पण म्हटलं आता उद्या स्कूल आहे, सोमवार आहे, परत स्कूल सुरू झाली. कारण की हा पुढचा जो आठवडा आहे ना सोमवार ते शुक्रवार तो पूर्ण स्कूलचा असणार आहे. त्याचा पुढचा जो आठवडा आहे म्हणजे मेचा जो शेवटचा आठवडा आहे तर ते पूर्ण जो वीक आहे ना तेव्हा पूर्ण सुट्टी असणार आहे, 1 वीकची सुट्टी असणार आहे. तर त्यांना म्हटलं पटकन ब्रश वगैरे करा आणि झोपण्याच्या अगोदर अर्धा तास बुक रीड करा. दोघांना कंपल्सरी ते सांगितलेलं आहे आणि मग ते झोपतात सुद्धा. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. मला माहिती आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप छोटा झालेला आहे. आणि कारण की मध्ये मी विचार पण केला तर व्हिडिओ शूट नाही करायचा, पण म्हटलं चला परत कंटिन्यू करू. कारण की भरपूर जण आहे व्हिडिओची वाट बघत असतात आणि छान छान कमेंटसुद्धा करत असतात. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.